राणी, मला वाटलं नव्हतं आपल्या लग्नाले त्या घरचे होकार देतील म्हणून. ते ना माझ्या घरच्या लोकांना खूप सवय आहे भिकाऱ्यांना दया करायची. हा? मला भिकारी म्हणतस तू? नाही, जो करत होते सचिन. आलो रे बाबा एकदाच्या माझ्या बहिणीकडं. सचिन नाही म्हणायचं, मग? आता सचिन राव म्हणायचं. ईशा, मला लाज वाटते. हा? लाज वाटते? मेरे रंग में रंगने वाली परी हो या हो, सपनों की रानी या हो, मेरे प्रेम कहानी, मेरे सवालों का जवाब दो ना. जिजाजी, कोण वे बे, कोण आला? दोघात तिसरा? काही माहिती कोण नाही, जाऊन बघा ना. हो. कोण? सरप्राईज. बाबल्या, तू कसा काय आला बे? असा चालो. कोणत्या कामानिमित्त आला का? नाही, परीक्षा द्यायला आला असन तू? हा परीक्षा द्यायला नाही आलो. हा, 3-4 दिवसासाठी आला असन. नाही नाही 3-4 दिवसासाठी नाही, 3-4 वर्षासाठी आलो मी राहिले. हा? ए, पाहू ते भाऊ आला. ये का भाऊ, सामान घेऊन ये. अरे का बाहेरच उभा राहशील, ये ना घरात. हा हा येतो. आता कसं बहिणीकडेच राहायचं म्हणलं. ये 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 आण दो सामान आण हा दो. कोण होय? हा कोण होय? हा? हा येले पाहिलं ना, हा थापा होय माझ्या दोस्त तिकडच्या. बरं, थापात मारत जा तू. हो, लहान- आयुष्यात. हो हो हो. किती झाले का भाऊ पैसे? 100? हा 100 रुपये द्या जिजाजी. चिल्लर नाही ना हे माझ्याकडे. घे, 100. हा हा हे घे भाऊ. ठीक आहे, भेट. हा भेट मग नंतर. हे बॅगा तर घ्या. वा 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 राणी ताई, घर तर जोरदार बांधलं हो तू ना. मस्त आहे की नाही? बहिणा रे. वीरा रे. आऊ. कसं आहेस? मस्त मस्त एकदम जोरदार. आता तुझ्याच इथं राहीन 5-6 वर्ष. 5-6 वर्ष? अरे आरामात राहा. साला बायकोचा भाऊ हरामखोर, कायल्याला तर माहित नाही. जिजाजीले तो खूप आनंद झाला असं मी आलो होतो नाही गावावरून. हो, हा खुश आहे जिजाजी. काव इथंच बोलत राहायचो का अंदर भावाले काही घेऊन जातो, खाऊ घालतो. अरे तर मग तेव्हापासून तेच म्हणून राहिली. अरे तुम्ही त्याच्या घेऊन बसलाय, चाललं तू हा, आतमध्ये. हा, भूक चल. लागली असेल ना भावाला, नाही चल, का? चल, चल. जिजाजी बॅग पकडा. तेच काम आहे आम्हालाचे. साला कायले आला तर माहित नाही. साला बुंडऱ्या केसाचं. कसे झाले रे? मार एवढे चांगले बुंडरे बुंडरे केस आहे माझ्या भावाचे, मार वाढून गेले बाप्पा लावले. तेल लाव तेल. छोटा भीम छोटा भीम छोटा भीम छोटा भीम. ए, बंद कर रे. छोटा भीम हिशोब नाही दिला तर बोस शिवा दिन मले. छोटा भीम छोटा भीम ए, छोटा भीम कायले? मोबाईल पहा, मला छोटा भीम पाहू द्या. अरे मालकाचा फोन येणार आहे आता. तुमचा मालक महत्वाचा ना, माझा छोटा भीम. अरे, मला हिशोब द्यायचा आहे. हिशोब गेला डोळ्यात. छोटा भीम पाहू द्या. थांबा ना, द्या ना. माझा भाऊ एवढ्या दिवसानंतर आला, काय करून राहिला तुमचा तो फोन? कायचा छोटा भीम मोठा झालाच नाही का? अजूनही लहान हा. असतं. कड्यावर घे नाचवते. भाऊजी हा. जास्त जर बोलाल ना, डोळ्यात गेला काम ना धंदा. माझ्या बहिणीला घेऊन जा ना आता इथून. हा, बुंडऱ्या केसाच्या. लाव लाव. जिजाजी, आजी काळ्या कुत्रीनं नसतं विचारलं तुम्हाला जर माझी बहीण नसती दिली तर. जास्त बोलणं येऊन आलं का रे? बुंडऱ्या केसाच्या. हा? हा तुम्ही काय सांगता जी? आजी 8 लाख रुपये महिन्याचा पगार होता. असा फॉरेनर जवाई पाहिला होता आम्ही ना. बायकोचा भाऊ हरामखोर. पण तुमची दया घेतली, कारण की आमच्या घरी आज पण भिकाऱ्यावर दया घेते. म्हणून माझ्या बापानं विचार केला तुम्हाला पोरगी देऊन द्या. मग नाही तर कोण विचारलं असतं जी तुम्हाला? पण तो कोणी विचारलं नसतं. तुम्ही काय सांगता? जास्त बोलून आला का बे? हा, माहिती आहे ना लग्न कसं केलं? त्या वर्णामध्ये ढळढळ पाणी. हा, त्या वांग्याच्या भाजीमध्ये तर्री नाही, काही नाही. हा, आमचे अर्धे पाहुणे तिथं उपाशी गेले, उपाशी. हा,
पण जास्त नको बोला जिजाजी, सांगून राहिलो तुम्हाला. हा, तुम्ही काय सांगताय जी? तुमच्याकडले पाहुणे लग्नामध्ये महाप्रसादावानी डबा घेऊन जात होते. साले एवढे भिकारचोट महामंडळ पाहुणे तर पाहिले ना जे आम्ही ना कधी. एवढा मोठा वराट जेवला, 1000 लोकांचे जेवण होतं. हा बरं ठीक आहे. हा नेले असन थोडेसे 4-5 डबे भरून. जास्त बोलाल ना तर आत्ता बहीण घेऊन जाईन मी. नाही तर काय. बाबल्या, ह्या इथं झोप लवकर ये. का पाय राणीताई, मी तुला सांगून राहिलो, मी काही या सोप्यावर झोपत नाही. हा बे सोफ्यावर झोप चुपचाप. दोघात तिसरा काय लिहून आला? का वे काय ना वय फुटायचं. पहा तिकडं, काय तुम्ही माझ्या मागे आणि ना कावत आहे तुझ्याकडला एसी खराब झाला का? झोप पण नाही लागत रे बाबा, काय करावं. झोपलेले चुपचाप, काही ना होत झोप. थंडच बोलंगा काय द्याला बे इथं. काय रे बाई, रात्री काळी करून आला तू. जाना गावले बुकरा. पाय चल भाई. शुभांगी. कोण आहे का शुभांगी? जीजू जीजू अरे भाई तिकडं. जीजू अरे भाई ना का जीजू. आज जिजू जिजू रात्री करून राहिला. बे का खाल्लं बे? डुकरा सुतळी बाप फोडून राहिला इथं. साला का खाल्लं साल्यानं? अरे देवा. आहो, उठा, 10 वाजले. झोपलेच राहते सांडासारखा हा माणूस नुसता बाई. हं. 10 वाजले. पोळा लागते बाबा, ऑफिसले पोळा लागते. संडास बी आली आहे. ए बाबल्या, बाहेर निघ रे. ऑफिसले येऊन आला, प्रेशर येऊन आला. लवकर ये. का भाईजी, कायले टिरिंग टिरिंग करून राहिले? संडास करता करता उठा लागला मला आंघोळ करायची, संडास करायची, 1 तास लागेल मला. जास्त शहाणा नको बनू. मला लवकर ऑफिसला जायचं आहे. मी काय करू? ऑफिस जायचं आहे आता. हे बुंडऱ्या, मग खर्रा कुठे गेला रे? तुम्ही का मला खर्रा चोर समजून राहिले का? गावावरून येताना 15 खर्रे घेऊन आलो मी. हा, चला मागवा, व्हा लवकर मांगा. 2 तास आहे मला. लवकर बाहेर निघ, मला वेळ होऊन आला. तुम्ही असे नाही ऐका, थांबून जा, तुम्हाला दाखवतो. तुमच्या अंगावर पाणी टाकतो आता. अंगावर पाणी टाकतो. अंगावर पाणी नको टाकू. थांबा. बे साल्या बुंडऱ्या केसाच्या. निघ 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 निघ. हल बाहेर, हल. बहीण कसा केला मला? मायाशी पगना नाही घ्यायचा जिजू. 4 वर्ष झेलायचे मला. अरे हाल. भाऊ, एक काम करायचं आहे. हो. काही येतो मी. मुंड्या, माझी बायको या घरात मेली होती. या घरातून लवकर निघून घ्या. आजी भूत भाऊ, माझ्या पॅन्टात संडास मला नको मला. नाहीतर मी तुले खाऊन टाके. मायकीने दिले हार्ट अटॅक आलता, मला शुगर आहे.
उद्याच्या उद्या चल्ला जा, नाही तर तुझ्या मारून मी रक्त पिऊन टाकेन. नाही नाही नाही, मी जातो इथून उद्या सकाळी पडतो. नाही, तुम्ही ना तुमची बायको या घरात सुखरूप राहा. भूत वहिनीले माया नमस्कार सांगा, पण मला नको मला. रक्त पिऊन टाकेन. नाही मला रक्त नको प्या. चाललो. आला फोन. हॅलो भाऊ. हॅलो तो सचिन, तुझं काम झालं बे? हो का? अरे वा वा वा. काय वेळासाठी असं वाटलं मी भूत आहो. तुझं 90 लागत मले. उद्या तुले 90 मायाकडनं हा. लक्षात ठेवजे बापू, नाही बायकोला सांगेन मी खरं. आता माया साळा गावले परत झाला.